गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाचे आगमन होणार असून बालगोपाळांपासून घरातील आबालवृद्ध तसेच व्यापारी वर्गातही मोठी उत्सुकता असते। अवघ्या एक दिवसावर गणपती बाप्पाचे आगमन होणार असून सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झालं असून गणेश चतुर्थीच्या आधी हरतालिका असते, त्यामुळे सर्वत्रच महिला वर्ग संपूर्ण दिवस उपास करून मनोभावे पूजा करतात। गणपती बाप्पाचे आगमन होणार असल्याने बाजारपेठेतही खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ बघायला मिळाली। ठिकठिकाणी गणपती बाप्पांच्या विक्रीचे स्टॉल लागले असून सजावटीसाठी लागणारे साहित्यांची दुकाने तसेच आरास बनवण्यासाठी लागणारी वस्तूंची दुकाने ही सजली आहेत। काळा रूपाप्रमाणे गणपती बाप्पा येणार म्हणून गणेश भक्त आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचे वेगवेगळ्या रूपात सजावट करून घेतात। यावेळी गणपती बाप्पाचे वेगवेगळ्या रूपातील आकर्षक आणि देखण्या मूर्ती घेण्यासाठी गणेश भक्त उत्सुक असतात। गणेशोत्सव हा आपल्या सर्व व्यावसायिकांसाठी एक उत्साहाचं वातावरण निर्माण करणारा असतो। त्यामागचं कारण असतं गणपतीची चाहूल लागल्यानंतर सर्व व्यवसायांना भरभराट येत असते आणि गणेशोत्सवाचा सुरुवात झाल्यानंतर सर्व नागरिकांमध्ये देखील गणपती बाप्पाच्या आगमनासाठी एक उत्सुकता असते। याच गणपती महाराजांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर प्रत्येक नागरिकाच्या मनात एक वेगवेगळं विचार असतो की आपला बाप्पा कसा असला पाहिजे, आपल्या बाप्पाचं स्वरूप कसं असलं पाहिजे। याच स्वरूपाचं आम्ही त्यांना उपलब्ध करून देत असतो। त्यांना पाहिजे त्या स्वरूपात डिझाईनमध्ये असतील, आकर्षक स्वरूपात असतील, ड्रेपरीमध्ये असतील, आपण त्या मूर्त्या करून देत असतो। वर्षानुवर्ष आपला हा व्यवसाय चालू होता। गेल्या 5-6 वर्षापासून ड्रेपरीमध्ये विशेष करून लोकांना आवड वाढलेली आहे आणि त्या स्वरूपाच्या मूर्त्या बनवताना आम्हाला एक वेगळा आनंद भेटत असतो। त्याचाच परिणाम जर बघितला तर या आर्थिक वर्षात आपल्याकडे भोपाळ असेल, मुंबई असेल, नांदगाव, जळगाव, चाळीसगाव, नाशिक या भागात देखील मूर्त्या गेल्या आणि त्यातच भर पडली तर दुबईचे एक पाहुणे आलेले होते आपल्या इथे। त्यांना देखील या मूर्तीचे स्वरूप खूप भावलं। त्यांनी देखील स्वतः मूर्ती इथून घेऊन गेलेले आहेत। तर निश्चितच गणपती उत्सवाच्या काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला व्यवसायाला चालना तर भेटतेच, पण वेगवेगळ्या लोकांशी आपले भेटीगाठी होऊन त्यातून आपल्याला एक वेगळा अनुभव येत असतो। निश्चितच गणपतींचं आगमन हे आपल्या व्यवसायांना चालना देणारं ठरतं आणि त्यातून व्यावसायिकांना एक नवी उमेद मिळत असते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड।